तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत वजरी मसाला रेसिपी। आणि मला माहित आहे ना, वजरी खायला सगळ्यांनाच आवडते, पण हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरी कसं बनवून खायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि एकदम गावठी पद्धतीने। टेन्शन नाही घ्यायचं, फक्त व्हिडिओ बघा आणि अर्धा तासामध्ये शिका रेसिपी कशी बनवायची। तर सगळ्यात पहिलं आपल्याला इकडे पेस्ट बनवायची आहे। आपण घेऊया लसूण, त्याच्यानंतर घेऊया मिरची। सर्व मी मिरची वगैरे बारीक कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी आता खोबरं घेतो आहे, हे सुद्धा मी थोडं थोडं बारीक बारीक कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आलं टाकून घेऊया। मी इकडे 2 टोमॅटो घेणार आहे कट करून। तुम्ही जास्त टोमॅटो सुद्धा घेऊ शकता चवीनुसार, पण मी इकडे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर घेणार आहे, आणि आपल्याला आता याची चांगली पेस्ट बनवायची आहे। तर आपली पेस्ट रेडी आहे, आणि ही बघा एकदम छानपैकी पेस्टसुद्धा झालेली आहे। तर चला आपण आता वजरी बनवायला स्टार्ट करूया। तर मी इकडे एक वजरी घेतलेली आहे, चांगली साफ करून एकदम धुवून वगैरे चांगली घेतलेली आहे। ही अर्धा किलोच्या लगभग असेल, अर्धा किलो किंवा पाऊण किलोच्या आसपास हिचं वजन असेल। तर आपण आता छान धुवून घेतलेले आहे। तर आता आपण कुकर घेऊया, कुकरमध्ये शिजवायचे आपल्याला। तर कुकरमध्ये सगळ्यात पहिला आपण अंदाजे 4 ते 5 स्पून एवढं तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर राई आणि जिरा आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यावर बारीक कांदा कापलेला आहे, तो आपल्याला या तेलामध्ये घालायचा आहे, आणि कांदा लाल होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे। तर असं लहान चॉप करून घेतलेला आहे कांदा। इकडे आपण एक कांदा घेतलेला आहे मी स्मॉल साईजमध्ये। त्याला आता परतत राहा जोपर्यंत कांदा चांगला लाल नाही होत तोपर्यंत। कांदा पण छानपैकी लाल झालेला आहे। तर आता आपण जी पेस्ट बनवली ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालूया। छानपैकी पेस्ट एकदम परतून घ्या, कांदा आणि पेस्ट पूर्ण मिक्स झाली पाहिजे पूर्ण। आपण इकडे छान याला हे करूया, आणि मग याच्यावर आपल्याला मसाले घालायचे आहेत, पण त्याच्या पहिलं चांगलं परतून घ्या तुम्ही। तर आपली पेस्टसुद्धा चांगली इकडे गरम झालेली आहे, आणि आपण याच्यामध्ये हळदी, मसाला, मीठ आणि मटण मसाला थोडासा घालणार आहोत। मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा याला छान परतून घ्या, आणि थोडा वेळ मसाले गरम होईपर्यंत 2 ते 3 मिनटं चांगलं एखाद उकळ द्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वजरी टाकायची आहे। तर छान कलर आलेला आहे पेस्टला सुद्धा, बघू शकतात तुम्ही। पेस्टसुद्धा छान इकडे शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया आपली जी अर्धा किलो ते पाऊण किलो आपण जी वजरी घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये आता घालत आहोत, आणि वजरी पण छान एकदम आपल्याला परतून घ्यायची आहे, जेणेकरून जी आपली पेस्ट आहे, जो आपण मसाला बनवला आहे, तो छानपैकी त्याच्यामध्ये एकदम मुरला पाहिजे, तरच ती टेस्ट एकदम छान येणार। तर आता आपण चांगलं परततो, याला एकदम छान परतून घ्यायचं आहे, आणि आपल्याला पाणी लगेच नाही टाकायचं आहे,
कमीत कमी 7-8 मिनटं चांगलं त्याला थोडं तेलावर फ्राय होऊ द्या. त्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता वजरी पाणी सोडायला स्टार्ट करते आहे. बघू शकता तुम्ही एकदम पाणीसुद्धा आता दिसेल आपल्याला थोडं. तर ते पाणी सोडल्यानंतर याला खूप छान चव येते. म्हणून पहिला पाणी टाकू नका. पहिलं त्याचं जे पुढं पाणी सुटते आहे तेवढं पाणी सुटून द्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर एकदम मी लास्ट परततो आहे आणि आता परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. तर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात पेस्ट बनवली होती त्याच्यातच पाणी घेतो आहे मी, कारण जे थोडंफार वाटण आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगलं पाण्यामध्ये मिक्स होऊन त्याच्यात जाईल. तर आपण पाणी टाकलेलं आहे इकडे 1 ग्लास आणि छानपैकी आता आपण याला परतूया थोडा वेळ आणि मग कुकरचं झाकण लावून याला 4 ते 3 शिटी देऊन चांगलं शिजवून घ्या. तर आपण चांगला उकळ आलेला इकडे. आता आपण इकडे 4 शिटी देऊया आणि मग नंतर खोलून बघूया कुकर. तर इकडे आपण 4 शिट्या देऊन झालेल्या आहेत आणि आपली वजरीसुद्धा एकदम छानपैकी शिजलेली आहे आणि स्मेल तर एकदम छान आलेला आहे. तर हे बघा वजरीला कलरसुद्धा एकदम मस्त आलेला आहे. तर मित्रांनो इकडे वजरी आपली रेडी आहे. तर आपण आता ही काढून घेऊया आणि याला टेस्ट करूया. तुम्हाला पण अशीच सेम रेसिपी बनवायची आहे तर टाईम घालवू नका, पटापट जा मार्केटमध्ये, लवकरात लवकर वजरी आणा आणि मस्त रेसिपी बनवून त्याचा आनंद घ्या. तर आता आपण छानपैकी थोडीशी कोथिंबीर याच्यावर घालूया आणि तीसुद्धा मिक्स करून घेऊया टेस्टसाठी. तर मित्रांनो आपली रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. चला तुम्ही पण पटापट जा, रेसिपी बनवा आणि आनंद घ्या.